छत्रपति संभाजीनगर में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने धनंजय मुंडे और वाल्मीकि कराड पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि इन दोनों के दबाव में कई लोगों को काम करने में कठिनाई का सामना करना पड़ा। दानवे ने सरकार से सवाल किया कि क्या पूरी सरकार इन मामले में शामिल है। उन्होंने आरोप लगाया कि इन नेताओं ने किसानों के अधिकारों का हनन किया है और उनकी मेहनत का लाभ उठाया है। भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे हे स्पष्ट होतं। खुन्यांना प्रोत्साहन देणार आहे, खून करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे, अशा प्रकारची प्रतिमा या सरकारची निर्माण होते। खून करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे, भ्रष्टाचारी करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे, माता भगिनीचे कुंकू पुसणाऱ्याला पाठीशी घालणारे सरकार आहे। आणि मग ही प्रतिमा निर्माण होत असल्यामुळं निश्चित या सरकारचं नुकसान होतं। मी सरकारच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की धनंजय मुंडे या वृत्तीमुळं आपल्या सरकारची प्रतिमा आणि आपली सुद्धा प्रतिमा खराब होते। धनंजय मुंडेंचा आपण त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। दुसरा मुद्दा यात उपस्थित झाला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी वर्षा बंगल्यावर जायला तयार नाही। त्याचं कारण असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदेंनी जो रेडा कामांच्या रेडा कापला होता त्याचे शिंग आणून वर्षा बंगल्याच्या लॉन्समध्ये पुरलेले आहेत, त्यामुळे त्याचं काही शाप वगैरे असं सगळं काही बाधा होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस राहायला जात नाही। काय वाटतं? तेव्हा मी प्रबोधनकारांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। मी असे शिंग कुठे पुरले काय पुरले याच्यावर विश्वास ठेवत नाही। आता ज्यांनी पुरले त्यांचा कसा विश्वास होता आणि पुरले असतील म्हणून जात नसेल त्यांचा कसा विश्वास आहे मला वाटतं हा अंधश्रद्धाचा भाग आहे। मी असा अंधश्रद्धामुळेच नाही आहे, सोबत नाही। महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी असं मांडलेलं नाही। अशांचा महाराष्ट्र असताना कुठं शिंग पुरले आणि कुठं रेडा कापला म्हणून एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट होत नाही, मला वाटतं हे मानणं आताच्या काळात काही हे नाही। हा सगळा मानसिकतेचा भाग आहे। मला नाही माहिती राऊत साहेबांनी दावा केला असेल तर खरं असू शकतं। विश्वास त्यांचा कुठे त्यांनी सांगितलं कशामुळे जात नाही वर्षावर राहायला, त्यांचा थोडी विश्वास आहे त्याच्यावर। ते तर आणखी याच्यात पुढचे या बाबतीत प्रबोधनकाराच्या विचाराच्या बाबतीत मला याच्यातलं जास्त माहिती नाही, पण अशा अंधविश्वासावर कोणीही विश्वास ठेवू नये। पक्ष बाजूला ठेवा, परंतु येणार काळात विरोधी पक्ष सगळे मिळून संयुक्तरित्या याविषयी निश्चित अधिवेशन हे बजेटचं त्यावेळेस एकदम कडक आणि कडवट पावलं आम्ही उचलू, एवढंच सांगतो। राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांनी काही पद्धतीने वक्तव्य केलं, त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उडाल्या। भारतीय इतिहासाला अशा पद्धतीने छेडण्याचा एक फॅशन झालेली आहे। राहुल सोलापूरकर फार इतिहास संशोधक नाही आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली दोन्ही आयोगाला की विधानसभेत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसं झालं या संदर्भात याचिका दाखल होती, त्यानुसार नोटीस बजावली। बरोबर आहे, कारण मतदान केंद्रात त्या वेळेनंतर असलेल्या लोकांना टोकन द्यावं लागतं। जर 6 वाजेनंतर मतदान झालं तर पर मिनिट किती मतदान होतं आणि मग किती जणांनी मतदान केलं याचं निश्चित शहानिशा कोर्ट करतंय। मी कोर्टाच्या या भूमिकेचं स्वागत करतो, परंतु कोर्टाने नुसती भूमिका जाहीर करत असताना निश्चित त्याच्यात अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा गतीनं पावलं उचलावेत असं मला वाटतं। बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ज्या काही प्रशासकीय मान्यता मिळालेली कामं आहेत 2 वर्षात जे काही मंजुरी दिल्या होत्या त्याची चौकशी होणार। त्याच्यावर एक समिती झाल्याचं मी ऐकलं वाचलं। अजितदादाने एक समिती केली, निश्चित या समितीनं निष्पक्षपणे पातीपणे काम केलं तर निश्चित याच्यातलं सत्य बाहेर येईल। मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भात एक बैठक बोलावली तर एकनाथ शिंदे गेले नव्हते, त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। असं काही नाही, एखाद्या बैठकीला जाणं न जाणं काय मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं सगळ्याच बैठकीला जाणं जरूर थोडी असतं। अंजली दमाने आणखी एक वक्तव्य केलं, छगन भुजबळ वाट पाहत आहेत
धनंजय मुंडेचं घटना मला माहिती नाही याच्यातलं काही. धनंजय मुंडे दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई करावी एवढं मला माहिती आहे. चला, थँक्यू. नवी मुंबई येथे एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीनं काही जणांना ओव्हरटॅक करण्याच्या वादातून हेल्मेटनं मारून हत्या केली, तो आरोपी फरार झालेला नवी मुंबईत. चुकीचं आहे. धर्माचा याच्यातून असा होऊ नये. ठीक आहे, भांडण होतं, पण त्याला धर्माचा आधार नसावा. ज्यांनी कोणी घटना कृत्य केलं असेल त्याच्यावर त्वरित त्याला शोधून कारवाई करावी.